आता बघूया अवकाळी पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पाऊस पडायचा थांबत नाही तोपर्यंत पंचनामे कसे करणार? विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंचा सवाल। राज्याची यंत्रणा संवेदनशील, अपेक्षित पंचनामे होतील, गोरेंकडून विश्वास व्यक्त। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून बीडमधील गारपीटग्रस्त भागाची पाहणी। धनंजय मुंडेंकडून प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश। प्रतापराव जाधव, आमदार गायकवाड यांची नुकसानग्रस्त भागांना भेट। बुलढाण्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान, शेतकऱ्यांचं सांत्वन नाही तर मदत करण्यास कटिबद्ध, जाधवांची प्रतिक्रिया। विदर्भात अवकाळीचं थैमान, बुलढाणा जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट, मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील मका, कांदा आणि ज्वारी पिकांचं नुकसान। सलग तिसऱ्या दिवशी नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी, पूर्व आणि पश्चिम विदर्भात येलो अलर्ट जारी। बुलढाणा जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलं, सतत चौथ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसान। वाशिमच्या शिरपूर परिसरात जोरदार पाऊस, पावसानं नदी नाल्यांना पूर, हळद उत्पादक शेतकरी संकटात। अमरावतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शहरातील वीजपुरवठा खंडित, अनेक ठिकाणी होर्डिंग, छपरासह झाडांची पडझड। नांदेडमध्ये तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, जनावरांच्या चाऱ्याचं देखील नुकसान।